मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अंतरवाली सराटीचे दौरे वाढलेत, तर तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षण विषयावर मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर जरांगे यांनी उपचार घेणं सुरू केले। मात्र या सगळ्यात आता अंतरवाली सराटीत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष होण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। तर मराठा ओबीसी संघर्ष पेटण्याचे चिन्ह आहेत, नेमकं काय कारण आहेत पाहूयात। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला विरोध म्हणून अंतरवालीतच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। उपोषणासाठी अंतरवाली सराटीला जाताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटीत जाऊन उपोषणाला बसणार होते, पण पोलिसांनी त्यांना आधीच बार्शी पोलीस स्टेशनला बोलावून थांबवून ठेवलं होतं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं। लक्ष्मण हाके यांना रात्री 1 वाजता नोटीस देऊन पोलिसांनी सोडले। रात्री 1 वाजता ते बीडकडे रवाना झाले। अंबड येथील ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या बैठकीला उपस्थित आज राहणार आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषणासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले। ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये या संदर्भात राज्य सरकारने ही कृती करू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। ओबीसी बांधवांच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण सुरू करण्यासाठी हाके जात होते, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये जालन्यातल्या अंबड शहरात ओबीसी समाजाची बैठक आज होणार आहे। एकीकडे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले। त्याला विरोध करत ओबीसी बचावाकरता लक्ष्मण हाके हे देखील आता अंतरवालीत आमरण उपोषण करणार आहे। मात्र याच पार्श्वभूमीवर हाके हे आज बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्ह यामध्ये दिसून येत आहे। याचबाबत अधिक अपडेट आणि नवनवीन बातम्या, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी देशोन्नतीला फॉलो करा आणि पाहत रहा देशोन्नती।